गरजे मराठी या ग्रुपच्या वतीनं 3 आणि 4 ऑगस्ट रोजी अमेरिकेतील न्यू जर्सी इथल्या कन्व्हेन्शन अँड एक्स्पोजिशन सेंटर या ठिकाणी आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकारानं एक्सलन्स समिट 2024चं आयोजन करण्यात आलंय। या समिटची माहिती इथल्या उद्योजकांना देण्यासाठी कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या कार्यालयात माहितीपर चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं। या समिटमध्ये इनोव्हेशन, इन्व्हेस्टमेंट, अपॉर्च्युनिटी, टेक्नॉलॉजी ट्रेंड, स्टार्टअप्स असं बरंच काही असणार आहे। या चर्चासत्रावेळी आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। कोल्हापुरातील मराठी उद्योजकांना सर्वतोपरी मदत आणि सहकार्य करण्यात येणार असल्याची ग्वाही देत यामध्ये मराठी उद्योजकांनी सहभागी व्हावं असं आवाहन यावेळी आमदार सतेज पाटील यांनी केलं। जगभरातील विविध उद्योजक आणि व्यावसायिक क्षेत्रातील 1500 तज्ज्ञ मराठी व्यक्तींचा सहभाग या कार्यक्रमात असणार आहे। कोल्हापुरातील 35 मराठी उद्योजकांचा एक ग्रुप या समिटसाठी पाठवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला। या समिटमध्ये कोल्हापुरातील उत्पादनाचं स्वतंत्र दालन करण्यात येणार असून ते आकर्षणाचं केंद्र असणार आहे। गरजे मराठी ग्रुपचा सक्रिय सहभाग या समिटमध्ये आहे। अमेरिकेतील मराठी उद्योजक आणि विद्यार्थी यांचंही सहकार्य मिळणार आहे। या चर्चासत्रात गरजे मराठी ग्लोबलचे संस्थापक आनंद गाणू यांनी कॅलिफोर्नियातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संस्थेच्या स्थापनेचं उद्दिष्ट आणि आजपर्यंतच्या वाटचालीबद्दल माहिती दिली, तर प्रमोद अत्तरडे यांनी समिटबद्दल माहिती दिली। ललित शिंदे यांनी संस्थेच्या भविष्यातील वाटचालीबद्दल आणि माधव दाबगे यांनी संस्थेच्या भारतातील सुरू असलेल्या कार्याबद्दल माहिती देऊन सर्व मराठीजनांना या उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन केलं। गरजे मराठी ग्लोबलचे सातारा इथले प्रतिनिधी सर्जेराव पाटील यांनी उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरं दिली। या चर्चासत्रात कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष बाबासो कोंडेकर, उपाध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी, सचिव प्रसन्न तेरगाळकर, संचालक श्रीकांत दुधाणे, दिनेश बुधले, हर्षद दलाल, नितीन वाडीकर यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते।